नमस्कार, मी सुनील मयेकर. सीमा आणि सुनील्स किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय. आज आपण बनवतोय शिमला मिर्च आणि टोमॅटोची भाजी. आणि ती कुठल्या पद्धतीने बनवतो, ती कशी बनते आणि त्याच्यामध्ये काय काय सामग्री लागते ते आपण बघूया. चला तर बनवूया शिमला मिरची भाजी. शिमला मिरची भाजी बनवताना लागणारं सामग्री ही शिमला मिर्च आहे, हे टोमॅटो आहे, 2 कांदे, 2 मिरच्या आणि लसूणच्या काही पाकळ्या. शिमला मिरची आहे त्याच्यातून आपण बिया काढून घेतलेल्या आहेत. फक्त शिमला मिरचच टाकायची आणि हे ह्याप्रमाणे आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. जेवढं बारीक होईल तेवढं बारीक चिरून घ्या, कारण मग शिजायला वेळ लागत नाही, कारण आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी टाकणार नाहीये. ह्याच्यामध्ये जे बाकीचे मसाले येणार त्याच्यामध्ये मिरची, लसूण, आलं लसूणची पेस्ट आणि जिरं. लसूण मोठे मोठे तुकडे ठेवा, कारण बारीक नाही शिजायचं आहे. आणि थोडंसं हिंग. आता आपण फोडणीची तयारी करूया. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये आपण पाणी जास्त टाकत नाही, पाणी अजिबात टाकत नाही, वाफेवर शिजवतोय म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेलाचं प्रमाण जास्त लागणार आहे. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आलं लसूणची पेस्ट आणि जिरं आपण टाकून दिलेलं आहे. जिरं थोडं तडतडायला लागलं पाहिजे आणि याच्यामध्ये आता लसूण आणि मिरच्या हे आपण टाकून देऊया. लसूण थोडे मोठे ठेवा, कारण लसूण दाताखाली आले पाहिजे तरच बरं वाटतं. ठेचून टाकण्यामध्ये अर्थ नाहीये. आता हे लसूण थोडेसे हलकेसे लाल होईपर्यंत त्याला व्यवस्थित फ्राय करा. आता ते झालेलं आहे. त्याच्यामध्ये हिंग टाका. हिंगनी भाजीला एक वेगळा फ्लेवर येतो. आता सर्वप्रथम आपण याच्यामध्ये कांदा टाकूया, कारण कांद्याला शिजायला थोडा वेळ लागतो. पण पहिला मी ज्या स्टेपनी टाकतो त्या स्टेपनीच तुम्हाला टाकायचं आहे. हा कांदा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्या. तो जळला पण नाही पाहिजे. थोडंसं मीठ टाका. मीठ टाकल्याने काय होतं की कांदा जरा लवकर शिजतो. आता लगभग आपला जो कांदा आहे तो ब्राउनिश व्हायला आलेला आहे, म्हणजे हा शिजलेला आहे. आणि आपल्याला सगळं स्लो गॅसवर करायचं आहे. आता याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप आहे ती आपल्याला शिमला मिर्च टाकायची, कारण शिमला मिर्च ही थोडीशी कडक असते, तिला थोडंसं शिजायला वेळ लागतो. आपण जर एकत्र या सगळ्या वस्तू टाकल्या तर काय होणार माहितीये की काही भाज्या शिजल्या जाणार, काही शिजणार नाही. म्हणून स्टेप बाय स्टेपच टाकायचं. आता आपण शिमला मिर्च टाकलेली आहे, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता ही शिमला मिर्च पण नरम झालेली आहे बघा. आता नेक्स्ट याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. कारण कसं टोमॅटो आपण पहिला टाकलं ना तर टोमॅटो लवकर वितळून जातात आणि शिमला मिर्चला शिजायला वेळ लागते. म्हणून टोमॅटो सगळ्यात लास्ट टाकायचं, आणि ते नरम असतात त्यामुळे ते व्यवस्थित नंतर पण टाकले तर व्यवस्थित लवकरात लवकर शिजून जातात. आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, जास्त हाय पण ठेवायचा नाहीये. आणि आता थोड्या वेळेला आपण झाकून ठेवूया. ह्याच्यामुळे काय होतं की शिमला मिर्च पण स्वतःचं पाणी सोडणार, टोमॅटो आपलं स्वतःचं पाणी सोडणार, कांदे पण पाणी सोडणार. बघा हे थोडंसं पाणी आतमध्ये जमा झालेलं आहे. आता त्या वाफेवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की आता शिजायला आलेली आहे, म्हणजे आपल्याला बघूनच माहीत पडणार, ते टोमॅटो पण नरम झालेले आहेत, शिमला मिर्च पण नरम झालेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले करायचे आहेत. थोडी हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं, धना जिरा पावडर टाकूया,
आपण जे पण बनवतो, जे पण मसाले वापरतोय ते घरगुती मसाले आहेत आणि हे मालवणी पद्धतीने आपण बनवून घेतलेले आहेत. याला व्यवस्थित आपण हलवून घेऊया. आता तुम्ही बघाल तर मिरची भाजीला एवढा काही कलर थोडासा आला नाही, कारण लाल तिखट एवढा कलरवाला नसतो. आता व्यवस्थित नरम झालेली आहे. आणि कसं असतं ना की तिखट मिरचीला एवढा कलर नसतो, म्हणून आपल्याला याच्यामध्ये हा काश्मीरी मिर्च टाकायचा आहे. काश्मीरी मिर्चनी फक्त कलर येतो, ते एवढं स्पायसी नसतं आणि ते इझिली मिक्स होतं, म्हणून आपल्याला ते नंतर टाकायचं आहे. कारण आपण जर मसाल्याबरोबर ते टाकलं ना तर ते काळपट होणार, म्हणून नंतर टाकायचं स्टेप बाय स्टेप. गॅस आपण आता बंद केलेला आहे थोडा वेळ, कारण की जास्तच भाजी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपण गरम मसाला टाकतो आहे. आता गॅस आपण स्लो चालू करून ठेवला परत. हा गरम मसाला पण मी घरीच बनवलेला आहे. गॅस एकदम स्लो फ्लेमवर आहे. आता याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, चिमटीभर, कारण या साखरेने आपण साखर टाकतो ना त्यामुळे काय होतं, टेस्ट आपली बॅलन्स होते. आता याच्यामध्ये लगभग आपण सगळी सामग्री टाकलेली आहे. आता याला फक्त आपल्याला शिजायला द्यायचं आहे आणि हे शिजवायचं पण आपल्याला वाफेवरच आहे, याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघा, आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं हलवून घेऊया, कारण कोथिंबीरची एक वेगळी टेस्ट असते. कोथिंबीर टाकणं जरुरी आहे. बघा, सुंदर अशी भाजी व्यवस्थित बनलेली आहे. हे सगळं एकरूप झालं पाहिजे. चला मग चपाती आणि सिमला मिर्च टोमॅटोची भाजी खाऊया. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा. काही चुकीचं वाटलं असेल तरी कमेंट करा. बघा किती सुंदर दिसते. चपाती भाजीसाठी उत्तम. थँक्यू.